चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून आपण पहिली जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा घेतली आणि प्रज्ञाताईंचं ते त्यांना 3रं पद मिळालेलं आहे. तर आपण थोडक्यात त्यांच्याशी बोलूया की त्यांना एकंदरीत हा त्यांचा प्रवास कसा होता. प्रज्ञाताई, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटते सर. आणि सकाळी आल्यानंतर तर एवढा आनंद वाटलं मला सकाळीच मी बक्षीस जिंकलं की क्या वाटतं. आणि तुम्ही फेटे वगैरे बांधलात ना तेव्हा तर खूपच आनंद झाला. या एकंदरीत प्रवासामध्ये कलागुरू जेव्हा आपण सुरू केलं आणि तुम्ही ऑनलाईन क्लासेस पण आपण जॉईन केले होते, जे आपण कलागुरूच्या माध्यमातून त्यांना शिकवलं त्यातले तुम्ही व्हिडिओज तर अर्धा तुम्हाला बघायचे होते, ते कंपल्शन होते. तर त्यात तुम्हाला फरक काय जाणवलं का? असं काही त्यात काही वेगळं शिकवलं आहे किंवा यात काही वेगळं शिकवलं किंवा यात कमी शिकवलं असं काही वाटलं का तुम्हाला? नाही, सुरुवातीला जे तुम्ही शिकवत होता ते खूपच छान होतं, पण हे डेमोचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मला अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटलं की यात कमी दाखवलं आपण? नाही, दाखवले सेमच, पण ते आम्हाला प्रॅक्टिस करण्यामध्ये थोडंसं डेमो व्हिडिओमध्ये कमी पडत होता. हो, मग आणि थोडक्यात लाईव्हमध्ये परफेक्ट करत होता. अच्छा. नाही, आता हे आपले व्हिडिओज जे होते आपण फक्त तुम्हाला प्रॅक्टिससाठी सपोर्ट म्हणून देत होतो. याच्यामध्ये प्रत्येकाचे व्हिडिओ म्हणजे अभ्यास चेक करणं हे शक्य नव्हतं. तर आपण फक्त तो एक वक्ता वेगळा ठेवला की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ. आपण प्रत्येकाचे प्रॅक्टिस चेक करणं म्हणजे त्याला खूप मोठी सिस्टम लागेल आणि ते डेव्हलप करायचा प्रयत्न करू. ताई, 3रं बक्षीस मिळालं. तुमची एकंदरीत काय अपेक्षा होती की पहिलं बक्षीस मिळालं पाहिजे का किंवा काय? नाही सर, माझी तर अपेक्षाच नव्हती. पहिलं पहिलं बक्षीस बक्षीस नाही भेटेल वाटत होतं, पण 3रंच, पहिली तर नव्हती. कारण मी ज्या रांगोळी पाहिल्या त्यामुळे तर मला वाटतं मस्त. आणि घरच्यांना सांगितलं असं नसेल तुम्ही? हो, अजून सांगितलं. घरच्यांचं काय मत आता? खूप आनंद झाला सगळ्यांना घरी. त्यामध्ये सांभाळून जावा आणि गेल्यानंतर फोन करा. तुम्ही बऱ्याच लांबून ते प्रवास तुम्ही आता केला आणि ऑनलाईनमध्ये पण तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकलेला आहात. तर हे छान व्यासपीठ आहे. तुमच्याकडे पण तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी आता तुम्ही जरा सुरू करा किंवा आपला प्रचार आणि प्रसार करायचा प्रयत्न करा. सो धन्यवाद. आपल्याबरोबर होत्या प्रज्ञाताई, त्यांना 3रं बक्षीस मिळालं.